नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी सागर अहिरे, महेश घोरपडे आणि मुकादम मयूर आघाव यांनी कचऱ्यात चुकून गेलेले सोन्याचे दागिने शोधून संबंधित कुटुंबाला परत दिल्याबद्दल नगरसेवक ललित गंगाधर माळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रामाणिक कार्याची दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांसाठी 5,001 चे रोख बक्षीस जाहीर करत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. रोहिणी तुषार सोनार आणि म्हणजे माझ्या लक्षात आलं त्यांची गाडी उभीच होती. मी कानाला हात लावल्याबरोबर मला लक्षात आलं फिरकी मला खाली सापडली, पण कानातलं झाडण्यामध्ये गेलं माझ्या, आणि माझ्या मुलीने त्याच्यात कचरा टाकून दिला. पण मी 100% त्यांना सांगितलं का कचऱ्यातच गेलेलं आहे ते. घरात मी पूर्ण शोधलं पण मला नाही सापडलं ते. पण मी त्यांना सांगितलं मला कचऱ्या गाडी पूर्ण उपसायची आहे आणि त्याच्यातच शोधायचं आहे. आणि मग ते तिथं त्यांनी सर्वांनी म्हणजे त्यांचं खूप सहकार्य होतं त्यांचं, आणि आमच्या कॉलनीतले बी सर्व बायकांचं सहकार्य होतं तिथं. म्हणजे त्या सहकार्याने सर्व ते कानातलं माझं सापडलं. नमस्कार. आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधले रहिवासी, केदारेश्वर मंदिरातले विद्युत प्रभा सोसायटी नाही लेखानगर रत्नप्रभा सोसायटीतले रहिवासी. आज आम्ही सगळेजण मिळून आमचे जे कचरा गाडीचे आपले जे आहे दोघी बंधू कचरा वेचून घेण्यासाठी जे येतात, एक सागर अहिरे आणि एक महेश घोरपडे, ह्या दोघींनी आमच्या एका भगिनीची जी वस्तू होती, सोन्याचा एक दागिना होता लाखो रुपयाचा, तो त्यांनी 3 तासामध्ये जो हरवल्याची आम्हाला कळलं की तो दागिना हरला आहे. पण त्या दोघा बंधूंनी जवळपास 3 तास परिश्रमाने ती कचरा गाडी पूर्ण गाडी भरलेली उपसवून त्याच्यामध्ये ती वस्तू शोधून ती प्रामाणिकपणे त्यांना परत केलेली आहे. ही प्रामाणिकपणे केलेली वस्तू म्हणजे आमच्या सगळ्यांचा एक आदर्श आहे. आणि अशा यांच्या प्रामाणिकपणाची दाद घेऊन ललित भाई यांनी त्यांचा आमच्या एका प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सत्कार केला. आणि अनुप भाई यांनी त्यांना जी मदत जाहीर केली, त्यांनी पण त्यांचा जे कार्य आहे त्याचं कौतुक केलं आहे. याच्यासाठी आम्ही सगळेजण कॉलनी परिसर त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.